लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड पोलिसांची मोठी कारवाई. मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात, 19 मोबाईल जप्त. डिलिव्हरी पार्सलमधून मोबाईल लंपास करण्याचा प्रकार उघड, 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. बातमी नाशिक येथून. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरी प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत आरोपींना ताब्यात घेत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पार्सल डिलिव्हरीच्या नावाखाली मोबाईल फोन चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या कारवाईत सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 19 मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही डिलिव्हरी एजंट पार्सलमधील मोबाईल ग्राहकांपर्यंत न पोहोचवता डिलिव्हरी कॅन्सल दाखवत होते. त्यानंतर त्या पार्सलमधील मोबाईल काढून त्याऐवजी इतर वस्तू भरून बॉक्स पुन्हा कंपनीच्या स्टॉकमध्ये जमा केला जात होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कंपनीच्या स्टोअर मॅनेजरने फिर्यादी कमलेश रवींद्र सातपुते, राहणार प्लॉट नंबर 3, नारायण प्लाझा, पाथर्डी फाटा जवळ, नाशिक, हे एस्टर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ठाकरे कॉम्प्लेक्स, JN प्लाझा बिल्डिंगच्या शेजारी तक्रार दाखल केली. अंबड नाशिक यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 274/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील सोनिया विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई मयूर पवार, पोलीस शिपाई किरण थोर, पोलीस शिपाई फरीद इनामदार, पोलीस शिपाई तुषार मते, पोलीस शिपाई गाढवे, पोलीस शिपाई संजय सपकाळे, आरोपी सुनील कैलास सोमाशे, वय 27 वर्ष, राहणार द्रोणाचार्य अपार्टमेंट, प्लॉट नंबर 08, पांडवनगरी, इंदिरानगर, नाशिक, किरण साहेबराव बच्छाव, वय 32 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट सोनच, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांनी चोरी केली मोबाईल. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले मोबाईल धुळे जिल्ह्यातील काही व्यक्तींना कमी किमतीत विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांकडून मोबाईल जप्त केले. या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व अंबड विभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई किरण भोर, पोलीस शिपाई मयूर पवार, पोलीस शिपाई फरीद इनामदार, पोलीस शिपाई सागर जाधव, पोलीस शिपाई समाधान शिंदे, पोलीस शिपाई योगेश शिरसाट, पोलीस शिपाई केशव ढगे, पोलीस शिपाई गांगुर्डे, पोलीस शिपाई करंजे यांनी केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश देसले व पोलीस हवालदार वैभव एखंडे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.